तयार आहे झणझणीत आगरी पद्धतीने मटण मुंडी रस्सा। तर चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी। इथे मी तेल खूप कमी यूज करणार आहे, एवढंच तेल घेतलेलं आहे बरं का। त्यानंतर क्रश केली राई, दगडफूल आणि दालचिनीचे 2 तुकडे हे आपल्याला 2 मिनिटांकरिता परतून घ्यायचे। त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर काळी मिरी पूड, जायफळ पूड, जिरे पूड, बडीशोप पावडर आणि हिंग हे सगळं परतून झालं की आलं लसूण मिरची ठेचून आपल्याला ते सुद्धा 2 मिनिटांकरिता परतून घ्यायचं आहे। हे सगळं झाल्यानंतर लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। हे बघा, अगदी तेल काहीच नाही आहे इथपर्यंत आपण कमी तेल यूज केलेलं आहे। आता हे सगळं झाल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली ही मुंडी ॲड करणार आहोत। ह्यामध्ये थोडेसे मी मटणचे दुसरे सुद्धा पीस टाकलेले आहेत, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते करू शकता। 10 ते 15 मिनिटांकरिता झाकण देऊन ठेवा। त्यानंतर हे सर्व ओपन करून घ्या। त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला मिक्स, थोडीशी फेटून घेतलेली दही घ्या। इथे मी बटाटा ॲड केलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही घेतलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर काळ्या खोबऱ्याचं वाटण आणि कोथिंबीर। बटाटा टाकल्यामुळे काय होतं तर रश्श्याची जी चव आहे ना ती खूप खुलून येते। त्यानंतर इथे मी धणेपूड टाकायला विसरली होती, तर तुम्ही टाकून घ्या। आणि त्यानंतर इथे मी कोमट पाणी मटण मुंडी बुडेल इथपर्यंत मी घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्या मी 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। तुम्ही मटणाचा अंदाज घ्या आणि त्याप्रमाणे कुकरला शिट्टी लावून घ्या आणि